प्रश्न क्रमांक 2890. अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष सभापती महोदय, प्रश्नाच्या उत्तरामध्ये म्हणजे राज्यातील पीक विमा कंपन्यांच्या कोट्यवधी रुपयांचा नफा झाल्याबाबतचा माझा प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या उत्तरामध्ये संबंधित विभागाकडून विमा कंपन्यांना रुपये 7173.14 कोटी इतका नफा झाला आहे हे उत्तरात कबूल केलेलं आहे. आणि तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात सुद्धा खरीपासाठी 2%, रब्बीसाठी 1.5% व नगदी पिकांना 5% असा शेतकरी हिस्सा देऊन उर्वरित पीक हप्ता हा केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामार्फत देऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजनेस राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिल्याचे उत्तर या प्रश्नाला प्राप्त झाले आहे. माझे माननीय कृषी मंत्र्यांना स्पेसिफिक 4 प्रश्न आहेत की अशा कंपन्यांना तुम्ही काळ्या यादीत टाकणार का? प्रश्न 1. 2. शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेले प्रत्यक्षातील नुकसानीबाबत पंचनामा करताना शासनाच्या कृषी विभाग, महसूल विभाग यांची तालुका स्तरावर अधिकाऱ्यांना जबाबदारी देऊन निश्चित झालेली नुकसान भरपाई मिळवून देण्याची जबाबदारी देणार आहात का? सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळण्याच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींना त्यामध्ये समाविष्ट करून त्यांच्या सूचना विचारात घेतल्या जाणार आहेत का? आणि शेवटचा प्रश्न, सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळण्याच्या अनुषंगाने शासनाकडून काय उपाययोजना केल्या जाणार आहेत? माननीय मंत्री महोदय. यामध्ये एक प्रश्न त्यांनी विचारला की संबंधित कंपन्या ज्या आहेत त्या ब्लॅकलिस्टेड करणार का? तर ज्या कंपन्या दोषी असतील किंवा ज्या कंपन्यांचा या ठिकाणी दोष सिद्ध झाले तर त्यांना ब्लॅकलिस्टेड निश्चितपणे शासनामार्फत करण्यात येईल. नंबर 2 की लोकप्रतिनिधीला विश्वासात घेऊन त्यांनी असं काही आपण पंचनामे करणार आहात का? त्या संदर्भात होय करणार आहोत. आपण लोकप्रतिनिधीला विश्वासात घेऊनच या ठिकाणी आपण पंचनामे सुरू केलेले आहेत. त्यांनी सूचना केल्या तर त्या सूचना ग्राह्य धरून आपण महसूल विभागाला आणि कृषी विभागाला आदेश दिलेले आहेत. नंबर 3 अजून नवीन धोरणाला मान्यता दिलेलीच आहे. हो, कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे नवीन धोरणाला. देण्याची जबाबदारी सरकार घेणार आहे. बरोबर. सरकार नियमाप्रमाणे नवीन धोरणाच्या नियमाप्रमाणे कापणीच्या प्रयोगानुसार जे काही नुकसान भरपाई होईल ते सरकार या ठिकाणी भरपाई करणार आहे. अध्यक्ष माननीय विरोधी पक्ष नेते नंतर. सभापती महोदय, या प्रश्नातलं जे तिसरा प्रश्न आहे, एकतर सरकारने 1 रुपयात पीक विमा होता ही योजना बंद केलेली आहे आणि पीक विमा देताना जे 4 ट्रिगर होते आधीचे, एक समजा मिड सीझन होता, समजा पेरणीनंतर 21 दिवस पाऊस नाही पडला कोणताही तर त्याला मिड सीझन म्हणजे अग्रिम आपण देत होतो. दुसरं स्थानिक नैसर्गिक आपत्ती होतं, म्हणजे काही ठिकाणी वेगवेगळ्या आपत्ती वेगवेगळ्या भागात येऊ शकतात. एखाद्या ठिकाणी आता समजा कापसाला काही ठिकाणी आळ्या पडलेल्या आहे आता सध्याच्या घडीला. तिसरा होता पोस्ट हार्वेस्ट होतं, एखाद्या वेळेस सगळं झालं, पेरणी झाली, उफणणी झाली, सगळं झालं, शेतामध्ये माल पडलेला आहे आणि एखाद्या वेळेस गारपीट झाली, पाऊस आला तर तो माल भिजत होता. म्हणजे आपलं हे याला पोस्ट हार्वेस्ट म्हणता येईल. आणि सगळ्यात शेवटचं होतं पीक कापणी, म्हणजे त्याला उंबरठा उत्पादन म्हणता येईल. सरकारने आता शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे सभापती महोदय. याच्यातले 3 ट्रिगर कॅन्सल केलेले आहे आणि फक्त नाही 4था ठेवला. 3 ट्रिगर जे आधीचे होते, समजा मिड सीझन असेल, स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल, पोस्ट हार्वेस्ट असेल आणि फक्त आता उंबरठा उत्पादनाचा ट्रिगर ठेवले. शेतकऱ्यावर हा सभापती महोदय अन्याय आहे. मला हा प्रश्न आहे आपल्या माध्यमातून मान्य मंत्री महोदयांना की ठीक आहे, मागच्या काळात याच्यामध्ये अनागोंदी काही जिल्ह्यामध्ये स्पेसिफिक झाली हे मानलं पाहिजे, परंतु काही जणांच्या चुकांचं फळ सगळ्यांना द्यावं लागतंय. आता तुमच्या लक्षात आलं असेल, आता हे केल्यामुळं मागच्या वेळेस 9 कंपन्या आपल्याकडे अप्लाय करतात, आता 2च कंपन्या आल्या सभापती महोदय. याचा अर्थ जो मिटकरींनी प्रश्न विचारलेला नफ्याचा, हा नफा तर प्रचंड आहे, पण मी त्याच्यात जात नाही. मी आता शेतकऱ्यांना जी जास्त जास्त सवलत मिळावी त्याच्यात जातो. सरकारने हे 3 ट्रिगर का बंद केले आणि हे पुन्हा एकदा सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे का, असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. माननीय कृषी मंत्री. सभापती महोदय, यामध्ये जे 3 ट्रिगर आहेत
त्या 3 ट्रिगरच्या नंतर जो चौथा ट्रिगर आहे पीक कापणी प्रयोग, या 3 ट्रिगरचा परिणाम हा पीक कापणी प्रयोगावर होत असतो. त्यामुळे पीक कापणी प्रयोगामध्ये जर त्या पिकाचं जर का अन्याय झाला किंवा त्याचं उत्पादन निघालं नाही तर त्या दृष्टिकोनातून त्याला भरपाई देण्याची तरतूद आहे त्यामध्ये. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून 3 ट्रिगर जरी कमी केले तरी पीक कापणी प्रयोग हा शेवटचा शिल्लक आहे. आणि दुसऱ्या बाजूला NDRF सुद्धा आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाईची मदत देतो. त्यामुळे मला असं वाटतं की त्यातून काही शेतकरी वंचित राहतील असं होणार नाही. त्यामुळे पीक कापणी प्रयोगानंतर त्याला व्यवस्थित योग्य ती भरपाई या ठिकाणी दिली जाईल. सदाभाऊ खोत. या ठिकाणी पूर्वीची जी पंतप्रधान पीक विमा योजना होती, या पीक विमा योजनेमध्ये जे विरोधी पक्षनेत्यांनी जो उल्लेख केला त्याच्यामध्ये पिकाची पेरणी व लावणी न झाल्यामुळं हंगामातील हवामानातील प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या जोखमी बाबी त्याच्यामध्ये समावेश होता. आता काय होणार आहे की नवीन जे काही पीक विमा धोरण तुम्ही आणलेलं आहे या बाबी तुम्ही वगळलेल्या आहेत. काही कारणामुळं अतिवृष्टी झाल्यामुळं शेत माझं खचल्यामुळं माती वाहून गेल्यामुळं पेरणी होणार नाही. आता पेरणी नाही झाली तर मग उंबरठा उत्पादन कसं धरणार तुम्ही? मी पेरलंच नाही तर तिथं उंबरठा उत्पादन धरण्याचा प्रश्नच येत नाही. आणि ह्या बाबी आपण वगळल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. अगदी कृषी मंत्री महोदय 2016 ते 2023 या कालावधीमध्ये जर आपण बघितलं तर रब्बी हंगाम आणि खरीप हंगामाचा एकत्रित नुकसान भरपाई आहे 444 कोटी. परंतु स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा या 4 बाबीचा जो मगाशी उल्लेख झाला त्याची नुकसान भरपाई आहे 12,898 कोटी आणि उंबरठाची आहे 7,515 कोटी. म्हणजे एका बाजूला उंबरठा उत्पादनाची नुकसान भरपाई कमी मिळाल्या पण इतर 4 बाबी ज्या आपण वगळलेल्या आहेत त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्याला जास्त मिळालेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की आम्ही पेरणी केली नाही, काही वेळा पेरणी केली तर आमचं पीक वाहून गेलं या तिथं उंबरठा उत्पादनच येणार नाही आमचं. आणि NDRFची जी मदत आहे ही फार तुटपुंजी मदत असते. कारण विमाच्या माध्यमातून जी मदत मिळते एवढी मदत NDRFमधून मिळत नाही. आणि बऱ्याच वेळा आपण विम्याचीही मदत देतो आणि NDRFचीही मदत देतो. म्हणून मला वाटतं की 4 ट्रिगर जे तुम्ही वगळलेले आहेत त्याचा नव्यानं सरकार विचार करू शकतं का? आणि अशी मागणी राज्यातल्या शेतकऱ्यांची आहे, आपण करावी अशी मी अपेक्षा व्यक्त. आपलं काम ही वाकरण्याजोगं आहे परंतु यामध्ये एक बैठक आपण लावावी तातडीनं. काही विरोधी पक्षनेते असतील, काही आमदार असतील, काही शेतकरी चळवळीतले काही संघटना असतील त्यांना या बैठकीला बोलवावं आणि एक चांगला निर्णय पीक विम्याच्या बाबतीत घ्यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. सभापती महोदय, की आमचे सन्माननीय सदस्य खोत साहेबांनी जे काही प्रश्न उपस्थित केले त्या संदर्भात माझं मत असं आहे की या नवीन पीक विमा योजनेला कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे. आणि यामध्ये जे पीक पेरणी आहे, पीक पेरणी जर झाली नाही तर विम्याचा प्रश्न येतो कुठे? पीकच पेरणीच झाली नाही तर विमा काढला जाणार नाही, विमा मिळणार नाही शेतकऱ्यांना. ही गोष्ट खरी आहे. परंतु पेरणीच्या नंतर काही पिकाचं जे नुकसान होतं ते नुकसान पीक कापणीच्या वेळेस तुम्ही ग्राह्य धरावंच लागेल. तुम्हाला समजा पिकच वाहून गेलं आणि पीक त्याने पेरणी केलेली आहे असं लक्षात आलं तर त्याला ती नुकसान भरपाई तेवढी 100% मिळणारच आहे ना. म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित जे ठेवलेले आपण प्रयोग ते 100% फायद्याचे आहेत शेतकऱ्याचे. पण तरीसुद्धा त्या संघटनांच्या प्रतिनिधींना आणि विरोधी पक्ष नेत्यांना काही आपल्याला बैठक घेऊन काही सूचना करायच्या असतील तर निश्चितपणे केल्या जातील. काय अडचण नाही येणार अध्यक्ष. बंटी पाटील. या नव्या धोरणामध्ये 5 वर्षात 25,000 कोटी रुपयाची तरतूद केली असं आम्हाला वाचण्यात आलं. 25,000 कोटी रुपये जर आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी या पीक विम्यासाठी विमा कंपन्यांना देणार असेल, आज कृषी दिन आहे सुदैवानं, आणि हे जर आम्ही 25,000 कोटी देणार असेल तर विमा मिळवण्यामध्ये काही टाईम लिमिट आपण घातला आहे का? किंवा त्याचा विमाचा परतावा किमान 25 दिवसात 50 दिवसात त्या विमा कंपनीने द्यावा. मी GR वाचलेलं नाही म्हणून मी 10 GR निघाला आहे का आपला, तर GR निघाला नसेल तर मी वाचलेलं नाही परंतु GR निघाला नसेल
तर त्यामध्ये अशा पद्धतीची तरतूद आहे का की 50 दिवसात 100 दिवसात त्याचा मोबदला या ठिकाणी शेतकऱ्याला मिळावा. दुसरं आपलं एक मध्ये स्टेटमेंट होतं की 1 रुपये एक रुपयाच्या विम्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. आपण मगाशी आता जाहीर केले की विमा कंपन्याला ब्लॅकलिस्ट करणार. ते स्पेसिफिक माझा प्रश्न आहे, किती दिवसात तुम्ही ब्लॅकलिस्ट करणार? आणि 1 रुपये विमा योजना जी होती त्यामध्ये भ्रष्टाचार झाला, जर कृषी मंत्री म्हणून आपण जर जाहीर करत असतील तर त्याच्यावर कारवाई होणार का? अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, सन्माननीय सदस्य पाटील साहेब यांनी जे विचारलं आहे ती गोष्ट खरी आहे, परंतु यामध्ये भांडवली गुंतवणूक आणि विमा या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्या एकत्र करता येणार नाही. भांडवली गुंतवणूक ही शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक का करायची वेळ आली तर विमा कंपनीमध्ये आपण जे 5-6 हजार कोटी रुपये भरत होतो ते आता विमा कंपनीला 700-750 कोटी रुपयावर पैसे भरण्याची वेळ आली. म्हणजे याचा अर्थ सरकारचे 5,000 कोटी रुपये वाचलेत. ते 5-5.5 कोटी रुपये वाचलेत, ते पैसे आम्ही भांडवली गुंतवणुकीमध्ये खर्च करणार आहोत शेतकऱ्यांच्या. पण त्याला क्रॉप कव्हर आहे, त्याला मल्चिंग पेपर आहे, त्याला ड्रीप आहे, त्याला गोडाऊन्स आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी जे पैसे लागतात ते पैसे याच्यासाठी आपण 5,000 कोटी रुपये दर वर्षाला खर्च करणार आहोत. असे मिळून 5 वर्षामध्ये 25,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आपण शेतीमध्ये करणार आहोत. त्यामुळे त्याचा आणि विमा कंपनीचा काही संबंध नाही. परंतु विमा कंपनीच्या बाबतीत जर कोणी तक्रार केली असेल आणि तो जर दोषी सापडला तर त्याच्यावर महिनाभराच्या आत त्यात कारवाई करण्यात येईल. विरोधी पक्षनेते ती विमा द्यायला त्या पीक कापणी जोपर्यंत होते तोपर्यंत विमा कसं देणार? पीक कापणी प्रयोग झाल्यानंतरच. पीक कापणी प्रयोगाची अट असल्यामुळे पंचनामा झाल्यावर NDRF मधून लगेच मदत मिळणार. सदस्य महोदय, NDRF मधून लगेच मिळणार. पण पीक विम्याची जी पद्धत आहे, पीक कापणी प्रयोग केल्याशिवाय त्याला त्याचं उत्पन्न ग्राह्य धरता येणार नाही. 15 महिना पीक कापणी झाल्यानंतर महिनाभराच्या आत हो 30 दिवस. सभापती महोदय, जे माननीय कृषी मंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे त्याच्याविषयी मी समाधानी नाही आहे. त्यांनी सांगितलं जे 3 ट्रिगर बंद केले आणि 4थं ट्रिगर जे आहे पीक कापणी प्रयोगाचं म्हणजे उंबट उत्पादनाचं. मला एक सांगा, पहिला जो प्रयोग असतो आपला मिड सीझन म्हणजे 21 दिवसाचा गॅप असला मान्सूनमध्ये, तर याला 2 वर्षापूर्वी 25% अग्रिम शेतकऱ्यांना मिळालं होतं. नैसर्गिक आपत्ती, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आपत्ती सभापती महोदय येऊ शकते. विदर्भात वेगळी आपत्ती येऊ शकते, मराठवाड्यात वेगळी आपत्ती येऊ शकते पिकावर एकदा पेरणी झाल्यानंतर. आणि तिसरं पोस्ट हार्वेस्ट कधी गारपीट होईल, कधी वादळ येईल, कधी वारं येईल, आपल्याकडे एवढे गोडाऊन्स नाही. आणि आता कृषी मंत्री म्हणतात की पीक कापणी प्रयोगावर आधारित आलं तर ह्या 3 ॲव्हरेज येईल. कसं येईल? पीक कापणी प्रयोग हा 5 वर्षाच्या कापणी प्रयोगाचा ॲव्हरेज असतो. मला सांगा, या वर्षी जर अशा पद्धतीनं पोस्ट हार्वेस्ट नुकसान झालं किंवा मिड सीझन नुकसान झालं किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्ती झाली तर याचं कसं उंबट उत्पादनाच्या आधारावर तुम्ही त्याच्यात इन्शुरन्स देणार हा प्रश्न आहे. तुम्ही सगळं सांगतात की या 3चं ॲव्हरेज याच्यावर येईल. कसं येईल ॲव्हरेज सांगा ना तुम्ही. म्हणजे तुमचं उत्तर चुकीचं आहे सभापती महोदय, याचा जरा खुलासा झाला पाहिजे. एकतर मग हे शेतकऱ्यावर अन्याय कबूल करा, नाही तर मग असं खोटं उत्तर नका देऊ की तुम्ही मिड सीझन असेल, स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल, पोस्ट हार्वेस्ट असेल, याचं सगळ्यांचं ॲव्हरेज याच्यावर येऊ शकत नाही. 5 वर्षाच्या ॲव्हरेजवर पीक कापणी प्रयोगाचं दिलं जातं इन्शुरन्स. एका वर्षी त्याच्यावर थोडी दिलं जातं. आणि मग कृषी मंत्री असं सांगतात की याचा इफेक्ट होणारच नाही आहे. आणि मग याचा खुलासा झाला पाहिजे, कारण हा शेतकऱ्यावर मोठा अन्याय आहे. काही लोकांनी बोगस पीक विमा काढला म्हणून तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वेठीस धरताय. म्हणून याच्याविषयी जी लोकल क्लायमेटी असेल, मिड सीझन असेल, पोस्ट हार्वेस्ट असेल, याच्याविषयी सरकारने विचार केलाच पाहिजे अशी माझी मागणी. तो करणार का हा प्रश्न आहे. नाही तर हा खुलासा करू नका तुम्ही. पीक कापणी प्रयोगावर याचा होणारच नाही आहे परिणाम. पीक कापणी प्रयोग सगळं पीक वर्षभर खरीप असेल, रब्बी असेल, झाल्यानंतर जे माझं येईल मागच्या 5 वर्षाचा ॲव्हरेज काढला जाईल. मी मका घेऊ, मी ज्वारी घेऊ, मी गहू घेऊ, मी सोयाबीन घेऊ, याचं ॲव्हरेज केल्यानंतर काढलं जाईल. माझी जर पीक कापणीच जर झाली नाही, माझं मान्सूनच्या अभावी पिकाचं नुकसान झालं, एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं, ते होऊच शकत नाही. त्याच्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे सभापती महोदय. मला असं वाटतं त्याच्याविषयी खुलासा व्हावा. ज्या 4 टिगर ज्या आहेत या संदर्भामध्ये मी आज कृषी दिन आहे आणि महाराष्ट्रातला शेतकरी नव्या बदल झालेल्या पीक विम्याकडं खऱ्या अर्थानं बारकाईनं लक्ष देऊन आहे की या 4 टिगर जर आपण वगळल्या, बरं या 4ही टिगर केंद्रानं वगळलेल्या नाही आहेत आणि मग राज्यानंच आपण का वगळतो? या केंद्र सरकार मदत द्यायला तयार आहे. मला वाटतं अधिकाऱ्यांनी तयार केलेली ही पीक विमा योजना
ही शेतकऱ्यांच्यावर कृपा करून लादू नका. शेतकऱ्याचं काय मत आहे हे जाणून घ्या. जे अधिकारी आपल्याला डेटा तयार करून देतात ते बाबू उन्हाळ्यात सुद्धा आईबापाच्या शेतीवर जात नाहीत. त्यामुळं मला वाटतं की काही शेतकरी प्रतिनिधीला कृपा करून बोलवा आणि सुटाबुटातल्या लोकांनी तयार केलेली विमा योजना त्यांच्या कोटामध्ये ठेवूया आणि शेतकऱ्याच्या शेतावरची पीक विमा योजना आणूया. म्हणजे केंद्राची योजना आपण का रद्द करायला लागलोय? केंद्र द्यायला तयार आहे आणि मग आपला हिस्सा आपण घातला की शेतकऱ्यांना त्या 4 ट्रिगर महत्त्वाच्या आहेत. जर पेरणीच नाही झाली तर उंबरठा उत्पादन घेणार कसं तुम्ही? गारपीट झाली, पीक 100% गेलं, उंबरठा उत्पादन घेणार कसं तुम्ही? महापूर आला, माझं रानच वाहून गेलं, मग उंबरठा उत्पादन काय घराचा उंबरा घ्यायचा आहे का? आणि म्हणून मला वाटतं की याबाबत कृषी दिन आज आहे. तुम्ही शेतकऱ्यांना राज्यातला दिलासा द्या की आम्ही केंद्राच्या ज्या 4 ट्रिगर आहेत ते राज्य सरकार स्वीकारेल आणि त्याच्यावर एक तुम्ही बैठक बोलवा. त्याच्यामध्ये प्रतिनिधी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आपली भूमिका मांडतील आणि तुम्ही निर्णय घ्यावा असं मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो. कारण शेतकऱ्याला गरज आहे दिलासा देण्याची. सभापती महोदय, सर्वप्रथम माझी अशी विनंती आहे विरोधी पक्षनेत्यांना की खोटं उत्तर दिलं हे रेकॉर्डवर येऊ नये. उत्तर मी खोटं दिलेलं नाही, उत्तर मी खरंच दिलेलं आहे. तुमच्या प्रश्नाचं समाधान झालं नसेल तर तुम्ही पुन्हा प्रश्न विचारा, परंतु चुकीचं तुम्ही स्टेटमेंट करू नका. तुम्ही खोटं उत्तर काढून टाका, रेकॉर्डवरून खोटं उत्तर काढून टाका. मी खोटं बोललेलं नाही, खोटं शब्द हा धरून नाही. हां, तुम्ही रिवाईज उत्तर मागा. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की नाही, दिशाभूल करणारं सुद्धा नाही आहे. तुम्ही परत प्रश्न विचारू शकता ना, प्रश्न उत्तराचा तास आहे, परत प्रश्न विचारू शकता. परत तुम्हाला अधिकार आहे सन्माननीय सदस्य महोदयांना, तुम्ही कधी पण प्रश्न विचारू शकता. आणि यामध्ये सदभाऊ खोत आणि विरोधी पक्ष नेत्यांनी जी काही भूमिका मांडलेली आहे त्यामध्ये प्रश्न असा आहे की सरासरी उत्पादन जे काय आपण गृहीत धरलेलं आहे, उदाहरण लागवड केली किंवा पेरणी केली तर सरासरी उत्पादन आपण गृहीत आहेत. त्यामुळे 100% पीक कापणी प्रयोगाला पीक उपलब्ध झालेच नाही तरी सुद्धा त्याला ती भरपाई मिळणार आहे. कारण पीक कापत असताना पेरणी झाली खरं आहे की नाही ते तपासून आम्ही त्याला पीक विम्याची भरपाई देऊ. त्यामुळे तशा प्रकारचं होणार नाही. आणि तत्काळ जरी यामध्ये काही सूचना करायच्या असतील तरी सुद्धा मी एक मिटिंग आयोजित करतो सन्माननीय विरोधी पक्ष नेते आणि सन्माननीय आमदारांच्या बरोबर. काय अडचण नाही, तुम्ही सूचना करा. साहेब, आपण पण शेतकरी आहात. कोणतंही पीक असं काही म्हणता येणार नाही मी आज पेरलं आणि ज्या वेळेस हे सगळं शेवटचा टप्पा आहे त्यावेळेस पीक येईलच याचा भरोसा राहिलेला नाही, जसं सदाभाऊनी सांगितलं. म्हणून हा मुद्दा आम्ही उपस्थित करतोय. म्हणून हे तुम्ही मधले वेगवेगळे टप्पे आहे हे सुरू असले पाहिजे, हा आमचा मुद्दा आहे याच्यातला बेसिक. हा शेवटी शेवटच्या टप्प्यावरच होतो. या सर्व टप्प्या 1, 2, 3, 4 टप्प्याचा परिणाम हा शेवटी पीक शिल्लक राहिलं नाही तर कापणी कसली करणार. त्यामुळे जेव्हा जेव्हा पीक कापणी होईल तेव्हा त्याच्यानंतर महिन्याभराच्या 3 आठवड्याच्या आतमध्ये त्यांना आपण पैशाची व्यवस्था करू भरपाई. साहेबांनी आणि विरोधी पक्षनेत्यांनी विचारला तोच मुद्दा आहे की पहिले जे 4 ट्रिगर होते जे केंद्र शासनाच्या याच्यात आहे. आता मंत्री महोदय म्हणतात की काही ना काही उत्पन्न कमी होईल, पण पहिल्या योजनेमध्ये 25% पाऊस कमी पडला, नापेर राहिलं तरी त्याच्यात विमामध्ये होतं ते. आता ते नापेर राहिलं तिथं मोजणी तुम्ही करणार कशी? त्याच्यात होणार नाही. परंतु आपण जी आता भूमिका घेतली की सर्व एक समिती करून किंवा सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्वांना बोलवून, कारण की याच्यात पुढं चालून भयंकर मोठे कॉम्प्लिकेशन निर्माण होणार साहेब. कारण की तुम्ही 4 ट्रिगर जे म्हटले ते 4 ट्रिगर त्याच्यात घेतले नाही आणि ते वेगवेगळ्या स्टेजेस आहे. त्या स्टेजेस आज तुम्ही जरी म्हटलं त्याच्यात कव्हर होणार नाही आहे. म्हणून आपण सर्व लोकप्रतिनिधी ज्यांना बोलवायचं त्यांना बोलवा आणि एक सर्वकष चर्चा करून याच्यात आपल्याला निर्णय घेणं आवश्यक राहील असं मला. आपण भांडवली जे आणलं ते बरोबर आहे, ती खूप चांगली योजना आहे, परंतु त्यात काही त्रुटी राहिल्या आहे. त्या त्रुटीसाठी आपण एक बैठक बोलवावी एवढी माझी विनंती आहे. मान्य सभापती महोदय, मान्य आहे. परंतु यामध्ये सदभाऊ खोत यांनी प्रश्न मागे विचारला होता की केंद्र शासनाने ऑलरेडी पीक कापणी प्रयोगावरती आधारित विमा योजना सुरू केलेली. केंद्र शासनाच्या यामध्ये काही संबंध नाही. हे जे 3 ॲड ऑन केले होते ते राज्य शासनाने केले होते. 3 जे का क्रायटेरिया आहे त्या राज्य शासनाने केल्या, केंद्राने केलेल्या.
त्यामुळे केंद्राचा तर आदेश असाच आहे की पीक कापणी प्रयोगावर आधारित या ठिकाणी विमा योजना असावी आणि त्या दृष्टिकोनातून ठेवलेली आहे. पण तत्राप आमचे सन्माननीय सदस्य महोदयांना ज्यांना ज्यांना संशय असेल त्यांच्यासाठी एक आपण बैठक आयोजित करू आणि त्यामध्ये काही सुधारणा करता येत असेल तर निश्चितपणे करू.